फोटो काढायचा नाही. कारण जेव्हा आपण सगळं वाईट वर्तन करतोय तेव्हा आपण छत्रपती शिवरायांचा कुठेतरी अपमान करतोय. आणि आपल्यातलं कोणच एवढं मोठं नाहीये आपण छत्रपती शिवाजी राजांची बरोबरी करू शकतो. आणि गाईडची माहिती चालवताना मध्ये कोणी बोलायचं नाही, कोणीही माहिती झाल्यानंतर पाठीमागे थांबायचं नाही, सगळेजण सोबत राहायचं. चुकामुक झाली, नेटवर्क नाहीये, इथेच थांबावं लागेल. आता व्यवस्थितपणे माहिती ऐकाल अशी तुमच्याकडून मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि मी माझ्या माहितीला सुरुवात करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय! जसं सर्वांचा गाणी बोलताना प्रतिसाद होता तसा शेवटपर्यंत प्रतिसाद राहू द्या एवढी अपेक्षा करतो. सर्वप्रथम या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी राजांना या रायगड किल्ल्यावरून त्रिवार असं वंदन करतो. आणि या रायगडावर सह्याद्रीच्या कुशीमध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये मी तुम्हा सर्वांचं रायगडावरती सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. सर्वप्रथम या अगोदर रायगड किल्ला कोणी पाहिला असेल अथवा नसेल, पण माझ्यासोबत सगळेजण तुम्ही आज पहिल्यांदा बघताय. मग हा रायगड बघायचा, पण सगळ्यात अगोदर हा गड बघत असताना आपल्याला या गडाची ओळख करून घ्यायची. रायगड आज किल्ला आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात यायच्या अगोदर फक्त हा डोंगर होता. आणि त्यावेळेस या डोंगराचं नाव काय होतं? रायरीचा डोंगर. रायरी नावाने ओळखला जाणारा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या प्रांतामध्ये मोडतो. मग जावळी कुठे आहे? प्रतापगड सर्वांनी पाहिला असेल. प्रतापगडाच्या पायथ्याला गाव आहे जावळी. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला सह्याद्रीचा कोकण देव आहे. खालचं जे भूभाग परिसर बघत आलात हे सगळं जावळीचं खोरं आहे. आणि हे जावळीचं खोरं त्यावेळेस जावळीचे मोरे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होते. मोरे म्हटलं तर जातीने मराठा आला, परंतु मोरे जरी मराठा असला तरी तो त्यावेळेस आदिलशाहीचा सरदार होता. कारण त्यावेळेचा बादशाह आदिलशाही होता. छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये. वाढत्या स्वराज्यामुळे वाढत्या साम्राज्यामुळे राजाला राजगड अपुरा बनत होता. आणि म्हणून राजाने रायरीच्या डोंगराबद्दल जावळीच्या मोऱ्यांना प्रेमापोटी खलिता लिहिल्या. खलित्यामध्ये राजे काय म्हटले की मोरे आपण दोघेही मराठे आहोत, दोघे मराठे एकत्र येऊ आणि एकत्र येऊन एक स्वराज्य उभं करू, कारण हिंदवी स्वराज्य व्हावे. पण तो मोरे अतिशय उर्मट, गर्विष्ठ आणि किचकट. त्याला सतत वाटायचं मी आदिलशाहीचा सरदार आहे, म्हणजे माझी बरोबरी करायला कोणाला जमणार नाही. त्याने छत्रपती शिवाजी राजाला उलट पत्र पाठवलं. आणि महाराजांना पत्रामध्ये काय सांगतो की तुम्ही कसले राजे, तुम्ही कधी राजे झालात, तुम्हाला राजे कोणी बनवलं, तुम्ही असे राजे आहात की स्वतःला स्वतः राजे समजून घेताय. या जावळीच्या प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. आमच्या भेटीला उद्या यायचं असेल तर त्याऐवजी आज या, कारण तुमच्या स्वागताला आमचा तोफखाना दारुगोळा सज्ज आहे. म्हणजे थोडक्यात पत्राच्या माध्यमातून त्याने छत्रपती शिवाजी राजांना युद्धाचं चॅलेंज केलं होतं. राजाने देखील 156 निवडक सरदार जावळीमध्ये पाठवले आणि जावळीमध्ये 3 महिने युद्ध सुरू होतं. 3 महिन्याच्या युद्धात मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे यांचा सूर्याजी काकरेंच्या हस्ते वध झाला. मोरे घाबरला, भावाला मारलाय, काळांतराने ती वेळ आपल्यावर येईल म्हणून तो अगोदर छत्रपती शिवाजी राजांना रायरीच्या पायथ्याजवळ शरण आला. राजांना शरण का आला? त्याला माहिती होतं जो आपल्या राजासने शरण जाईल त्याला आपले महाराज कधी मरण देत होते. मोरे शरण आला आणि राजाने 15 मे 1656 ला रायरीचा डोंगर स्वराज्यामध्ये जिंकून घेतला. 15 मे 1656 ते 1670 गडाची बांधकामे केली. म्हणजे जवळजवळ रायगड बांधायला 14 वर्ष लागले. मग 14 वर्षामध्ये रायगडावर काय बांधलं तर 14 वर्षात गडावर भली मोठी 11 तळाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि 350 इमारती रायगडावर बांधल्या. त्या काळात प्रश्न एकच पडतो की एवढं सगळं बांधकाम केलं, त्या बांधकामासाठी लागणारा दगड आणला कुठून? कारण खालून दगड आणणं शक्य नव्हतं. कधी समजलं? पाठीवरच्या बॅग आणताना, या 150 पायऱ्या चढताना. मग काय केलं त्या काळामध्ये? रायगडावर मोहीम राबवली. पाणी अडवा पाणी जिरवा. मराठी किती हुशार, किती ऍक्टिव्ह बघा. गडावर मोहीम राबवली. त्या मोहिमेचं नाव पाणी अडवा पाणी जिरवा. त्या मोहिमेमध्ये गडावर 11 तळावर 84 टाक्या खोदल्या. त्यातून दगड निघाला, तो गडाच्या बांधकामाला वापरला. प्यायला पाणी झालं, बांधकामात दगड झाला. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. गुळ, चुना आणि शिस म्हणजे लीड, हे 3 पदार्थ वापरून आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर याने 14 वर्षामध्ये रायगड बांधला. 70 मध्ये राजे रायगडावर वास्तव्य टाकायला आले. रायगडाची पाहणी केली. रायगडाची पाहणी करून राजे हिरोजींना म्हटले की वा हिरोजी वा, रायगडाचं बांधकाम अतिशय छान प्रकारे पूर्ण केलंय, फक्त आम्हाला बांधकामाचं गॅरंटी पत्र. आज विचार केला तर दगडाने बांधलेल्या भिंती बुर्ज याचा गॅरंटी पत्र काय द्यायचं? आज आपली गॅरंटी आपल्याकडे कोणाकडे नाही. तरी सुद्धा हिरोजी इंदुरकर सांगतात की राजे, जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील तोपर्यंत रायगडाच्या बांधकामात धक्का देखील लागणार नाही. आणि गडाचा महादरवाजा बंद केल्यावर तुमच्या आज्ञेशिवाय गडावरून खाली उतरेल ते पाणी असेल आणि खालून वरती येईल ती हवा असेल. मग एवढा मोठा रायगड बघायला आपण सगळेजण एका दिवसासाठी आलात, पण रायगड एका दिवसामध्ये फिरण्यासारखा किल्ला नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण गड बघायचा असेल तर 2 दिवस सुद्धा कमी पडतात, कारण याचं एकूण क्षेत्रफळ 1200 एकर आणि किल्ला 100 एकर मध्ये आहे.
ज्याची समुद्र सपाटीपासून हाईट 2851 फूट, म्हणजे त्या काळात इथून समुद्रावर नियंत्रण ठेवणं सोपं पडत होतं. म्हणून आज इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी राजांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखतायत. दर्यावर रक्षक राजा शिकवलं. रायगडाची पायथ्यापासून माथ्यापर्यंत हाईट आहे 1350 फूट 870 मीटर. मधलं अंतर 3.5 किलोमीटरचं आहे. पायरी मार्गाने गडाला 2360 पायऱ्या आहेत. 2 तास लागतात गडावरती यायला. रोपवेने आलात, गडाची मागची बाजू आहे. रायगडावरती आलात, तुम्ही एक गाईड घेतलात म्हणजे तुम्ही रायगड पाहिला नाही. रायगड जर का अनुभवायचा आहे तर एकदा रायगड पायरी मार्गाने चढून घ्या. कारण जोपर्यंत डोक्यातला केसाचा घाम पायाच्या नखापर्यंत जात नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज काय ते कळत नाही. गडावरती रोपवेने आलो, गडाची मागची बाजू आहे. ज्या दरवाजातून प्रवेश केला हा मेणा दरवाजा, पण ज्या रोपवेने आला तो रोपवे 3 एप्रिल 1996 मध्ये पुण्याच्या जोग कंपनीच्या साह्याने उभारण्यात आलाय. 4 मिनिटांमध्ये रायगडावरती आलात. काय रायगड पाहिलं? रायगडावरती आलो, दरवाजातून प्रवेश केला. मेणा दरवाजा, मेन नाही मेन दरवाजा, महादरवाजा गडाच्या मध्यभागी 1800 पायऱ्या चालल्यात तर बघायला मिळतो. मेणा दरवाजा आणि याच्या विरोधात दिशेला समोर पालखी दरवाजा आहे. पालखी आणि मेणा शिव काळामध्ये 2 प्रकार चालायचे. पालखी सर्वांनी पाहिली असेल, मेणा देखील पाहिला असेल. पालखी मोठी असते, मेणा लहान असतो. पालखी ओपन असते आणि मेणा बंदिस्त असतो. अर्थात पालखी त्यावेळेस पुरुषांसाठी असायची आणि मेण्याचा वापर स्त्रियांसाठी असायचा. राजांच्या राण्या राजघरातल्या स्त्रिया मेण्यात बसून गडाच्या मागच्या बाजूला सूर्योदय सूर्यास्त पाहायला जायच्या. दोन्ही दरवाजांच्या मध्ये ना ही आडवी भिंत आहे. या भिंतीला लाईनीमध्ये 6 दरवाजे आहेत. आतमध्ये मोठमोठे 6 दालनं आहेत आणि आतमध्ये मोठमोठ्या 6 दालनं आणि सगळ्यांसारखे एवढे 6 दालनं. याला म्हटलं राण्यांचे महाल. आता सर्वप्रथम पहिला प्रश्न मुलींना असेल, आपल्या छत्रपती शिवाजी राजांना राणे किती होते? छत्रपती शिवरायांना एकूण राणे 8 होते. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, गुणवंताबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई 8 राण्या छत्रपती शिवाजी राजाने मुळाबाळासाठी, सेवेसाठी, संसारासाठी केल्या होत्या. स्वराज्यात सैन्यबळ कमी होतं, सैन्यात वाढ व्हावी या हेतूने आपल्या राजाने 8 राण्या दिल्या. त्यापैकी रायगडावर महाराजांच्या फक्त 6 राण्या राहायच्या. 6 राण्या जर रायगडावर राहायच्या तर छत्रपतींच्या 2 राण्या कुठे राहायच्या हा सुद्धा प्रश्न आहे. राजांची पट राणी सईबाई अत्यंत दुर्दैवी घटना. संभाजी राजावर 2 वर्षाचे असताना सईबाईचं निधन राजगडावर झालं. हे रायगड कधी पाहिलं नाही. आणि पुतळाबाई पाचाड गावामध्ये जिजाऊंच्या सेवेला. उर्वरित राण्या 6 होत्या, त्यांच्या लाईनमध्ये 6 दालनं. एका राणीचा एवढा एक महाल. आज आपल्या परिवाराचं एवढं घर नाहीये. रचना काय ती बघा. तुटलेल्या अवस्थेत 2 जोते आहेत. पहिल्या जोत्यावर हॉल होतं, दुसरं बेडरूमचं होतं. एका बाजूला हवा खाली खिडकी आहे आणि दुसऱ्या बाजूला छोटा दरवाजा. तिथून आतमध्ये 450 वर्षापूर्वीचे दगडातले इंडियन टॉयलेट आजही बघायला मिळतात. रायगडावरती आलो, गाईड घेतला. रायगडावर आल्यावर प्रश्न एकच पडतो की त्या काळामध्ये गडावर काही छत होतं की नव्हतं. तर त्या काळामध्ये रायगडावर सागाच्या लाकडाचे कॉलम्स उभे होते आणि वरून खापरनळी कौलाचं बेंगलो टाईप छत होतं. रायगडाच्या भिंती नको दिसायला म्हणून पूर्ण गडाला मखमली पडद्याने, पैठणी कापडाने, गुंडाच्या फुलाने गुंडाळून सजवलं होतं. लाईट्स नव्हत्या म्हणून दिवे आणि मशिदींचा उजेड होता. एक इमॅजिन करा, सायंकाळच्या वेळी रायगडाचं सौंदर्य किती सुंदर बघायला मिळत असेल. ते वैभव आज आपल्याला बघायला मिळत नाही, कारण गडाच्या मागच्या बाजूला डोंगर आहे, कोटल्याचा डोंगर. त्या डोंगरावर इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पार्थल, मेजर हॉल या ब्रिटिशांनी तोफा चढवल्या आणि 10 मे 1818 तोफांचा भडीमारा रायगडावर केला. भडीमारा एवढा प्रचंड, गड बांधायला 14 वर्षे लागली आणि जाळायला सतत 3 महिने लागले. सतत 3 महिने रायगड जळत होता. रायगडच नाही, स्वराज्यातला कुठला किल्ला सुरक्षित पाहिला याच्या अगोदर आणि वडकिल्ले बघितले असाल, कुठलाच किल्ला सुरक्षित नाही. राजस्थानला जाऊन या, महाराणा प्रतापचा चित्तूरगड सोडला तर सगळे किल्ले आजही सुरक्षित आहेत. मग राजस्थान जर सुरक्षित आणि स्वराज्य पडलेल्या अवस्थेत आहे तर यामागचं कारण होतं राजस्थानचे राजे त्यावेळेस इंग्रजांना शरण गेले म्हणून त्यांनी त्यांचे किल्ले शाबूत ठेवले आणि मराठ्याने इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला म्हणून त्यांनी आपले गडकिल्ले उद्ध्वस्त केले. आणि म्हणून महाराजांचं एक वाक्य असायचं, लक्षात नसेल ऐकून माहिती असेल, वाक्य काय होतं की एखाद्या वेळेस मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. आणि म्हणून एक शेर म्हटलाय, तो शेर ऐकून आपल्याला पुढे द्यायचा आहे. शेर काय म्हटलंय बघा, अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही, कारण मर्द मराठ्यांची जात, मर्द मराठ्यांची जात. बोला छत्रपती शिवाजी.